हे बघ, आपल्याला प्रश्न असा विचारलाय, की माझ्या दोन्हीही फॅलोपियन ट्यूब्स बंद आहेत, तर कॅन्युलेशन नंतर त्या उघडतील का आणि मला नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते का? खरं म्हणजे ह्याचं उत्तर होऊ शकतं आणि कधी-कधी नाही पण. जर गर्भाशयाच्या जवळच्या भागातली जी ट्यूब आहे, ती जर बंद झाली असेल, तर कॅन्युलेशनने जवळ-जवळ 80 ते 90% लोकांची ट्यूब ओपन होऊ शकते आणि कन्सेप्शन सुद्धा होऊ शकतं जर उरलेली ट्यूब हेल्दी असेल तर. पण जर गर्भनलिकेच्या मधल्या किंवा शेवटच्या भागामध्ये ती ब्लॉक्ड असेल किंवा जुन्या इन्फेक्शनमुळे, टीबीमुळे, एंडोमेट्रिओसिसमुळे ती जर डॅमेज झालेली असेल किंवा बंद असेल, तर ती उघडली जाण्याचा आणि त्याने नैसर्गिक गर्भधारणेचा चान्सेस थोडे कमी असतात. आणि प्रत्येक वेळेला ट्यूब रिकॅन्युलेट करून ओपन झाली म्हणजे नैसर्गिक गर्भधारणा होईलच असं नाहीये. आपल्याला अंड्याची क्वालिटी, स्पर्मची क्वालिटी पण चांगली लागते. त्याचप्रमाणे फॅलोपियन ट्यूबचं जे कार्य असतं ते पण नॉर्मल असणं गरजेचं असतं. म्हणजे फॅलोपियन ट्यूबचे जे फिम्ब्रियल एंड असतात ते उचलण्याचं काम ते नीट करतायत की नाही, हे आपल्याला फक्त लॅप्रोस्कोपीमधून समजू शकत नाही. त्यामुळे ट्यूबल कॅन्युलेशन नंतर गर्भधारणा होईलच हे 100% सांगता येत नाही. होऊ पण शकतं किंवा कधी-कधी नाही पण.